नमस्कार मित्रांनो, मी आहे चोकंदर पोटबा. आलो आहे पुन्हा नवीन फूड स्पॉटच्या शोधात औंध बाणेर येथील प्रसिद्ध वस्ताद अंडा भुर्जीला. तर चला बघूया अंडा भुर्जीच्या स्पेशल रेसिपीज. तर आज आपण आलो आहे बाणेरमधील सुप्रसिद्ध वस्ताद भुर्जीवाले यांच्याकडे. यांचं नाव आहे सुनील हरिचंद्रे. तर आपण विचारूया त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांनी वस्ताद हे नाव का ठेवलं व्यवसायाला. नमस्ते, माझं नाव सुनील हरिश्चंद्रे. मी औंध बाणेर इथे रहिवासी असून मला लहानपणापासून कुस्ती क्षेत्राची आवड होती खूप. पण काय कारणास्तव कुस्ती क्षेत्रामध्ये कुस्ती करू नाही शकलो. त्यामुळे मी माझा बिझनेस म्हणून हे वस्ताद अंडा भुर्जी हे नावारूपाला आणलं. आज कोणत्या डिश तुम्ही दाखवणार करून? आता आपण पहिल्यांदा भुर्जी बनवूया. हां, रेग्युलर भुर्जी. तसं आपल्या इथे स्पेशल डिश कोणती आपली अंडा भुर्जीमध्ये? ऑस्ट्रेलियन फ्राय, अंडा घोटाला आहे, ग्रीन घोटाला आहे. ठीक आहे, मग बघूया आपण आता कसं बनवायचं ते. येस सर. आपण काय बनवणार आता? आता सध्या आपण एक भुर्जी बनवतोय. हां, 2 डबलच्या. त्यामुळे आपण 2 पळ्या तेल टाकणार पहिल्यांदा. हां, त्याच्यानंतर कांदा टाकणार 2 भुर्जीचा. हां, त्याच्यानंतर थोडंसं टमॅटो येणार. नंतर त्या चवीनुसार मीठ टाकणार 2 चमचे. नंतर हळद. ते आपण मिक्स करून घेणार व्यवस्थित. त्याच्यानंतर पहिला आपण लाल मिरची 2 चमचे टाकणार. नंतर धना पावडर. नंतर गरम मसाला. ते व्यवस्थित मिक्स करून घेणार. आपण किती प्लेटची बनवते भुर्जी? 2 प्लेट भुर्जी बनवतो. 2 प्लेटची ना? हां, थोडं 4 अंडे येणार त्याच्यात. 4 अंडे येणार ना? हो. मसाला व्यवस्थित परतून झाला की आपण त्यात अंडी फोडायची. नंतर त्याला व्यवस्थित करून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर ते झालेलं आपण त्याला थोडं स्क्रॅम्बल करून घेऊ. झालं. आता काय करतोय साहेब आपण नेमकं? हे आपण त्याला बारीक करतो. क्रंच करतोय थोडक्यात. हो. झालं. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया. नंतर हलवून घेऊन व्यवस्थित मिक्स करायचं ना? मिक्स करून घेऊ व्यवस्थित. झाली आपली भुर्जी. झाली भुर्जी आपली. हो. त्याच्यानंतर आता प्लेट मध्ये सर्व करायची. कस्टमरला खायला देऊ. ओके. आपल्या 2 प्लेट भुर्जी. त्याच्यानंतर भुर्जीचे पाव येतात 8. एका भुर्जी बरोबर 4 पाव येतात. 4 पाहिजे का? हो. मग आपण टोटल 8 पाव येतात 2 भुर्जीला. त्यामुळे आपण गरम करून घेऊ बटर टाकून. जे प्रत्येक कस्टमर आपण बटर टाकून गरम करून देतो पाव. हो. जसे लागतात कडक, कोणाला नरम, तसे आपण गरम. म्हणजे कस्टमरच्या आवडीनुसार तुम्ही नरम पाहिजे नरम, गरम आणि कडक पाहिजे कडक पण करून देताय. हो. आपली प्लेट कांदा द्यायचा. आपली प्लेट रेडी झाली साहेब. हो. हे आपली अंडा भुर्जी प्लेट. ओके. अपना टेस्ट काफ़ी अच्छा है. काफ़ी साल से आ रहे हैं हम, 5 साल से. काफ़ी बढ़िया टेस्ट है. रिकमेंड करूँगा मैं भी आने के साथ. ठीक है, थँक्यू सर. अरे औदुंबर साहेब, तुम्ही कांदा कापताय का? हो. साधारण किती कांदा कापता दिवसभरात तुम्ही? मला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत साधारण एक 40-50 किलो कांदा लागतो. हा, भरपूर कांदा कापताय साहेब तुम्ही.
आपण आता आपण एक राईस बनवतो. एक राईस का? हो. त्यामध्ये पहिलं तेल टाकून नंतर 2 अंडे फोडायचे. थोडं त्याला शिजून दिलं की मग स्क्रॅम्बल करून घेऊ. हा, थोडं शिजून द्यायचं का? हा, नंतर स्क्रॅम्बल करून घेऊ. काय करायचे म्हटले? ते आपलं असं स्क्रॅम्बल. हा, मग मिक्स करून घ्यायचं, फेटून घ्यायचं थोडक्यात. आता आपण एक राईस आणून टाकायला. राईस 2 पळ्या राईस टाकतो. 2 पळ्या राईस. हो. हा, कोणता तांदूळ आहे साहेब? हा आपला बासमती बिर्याणी. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकू चवीनुसार. चवीनुसार मीठ. हो. नंतर लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर. नंतर धना पावडर. धना पावडर. नंतर गरम मसाला. गरम मसाला. थोडीशी कांद्याची पात पण टाकायची. कांद्याची पात. नंतर चिली सॉस टाकायचा थोडा. चिली सॉस. नंतर सोया सॉस. सोया सॉस. थोडासा कांदा टाकून. थोडा कांदा टाकायचा. हो, मग मिक्स करून घेऊ. मिक्स करून घ्यायचं. हा, अंडा राईस आहे ना सर? हो हो, एग राईस. Egg फ्राय rice. राईस. एक फ्राय राईस. नंतर आपण त्यावर बटर टाकू. बटर. बटर टाकल्यावर परत त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. थोडंसं टॅमॅटो, कोथिंबीर मिक्स करून झाला आपला रेडी एग राईस. एक राईस रेडी झाला. वापरून प्लेटीत देऊ का तुला पण? थोडीशी कोथिंबीर आणि कांदा. ओके. आता ऑस्ट्रेलियन फ्राय. ऑस्ट्रेलियन फ्राय का? बटर घेतलं ना आपण? त्याला हाफ फ्राय काढून घ्यायचं त्यासाठी. हा फ्राय काढताय ना? साहेब, आपले साधारण रोज किती अंडी लागतात आपल्याला? साधारण रोजचे 1900-1000 लागतात आणि सॅटर्डे संडेला 1500-1600 लागतात. म्हणजे रोज 1000 लागतात आणि सॅटर्डे संडेला 1500 लागतात. हो. हे हाफ फ्राय काढलं ना आपण? हो, ऑस्ट्रेलियाला पहिला हाफ फ्राय येतं. त्यानंतर आता ग्रेव्ही बनवून घेऊ आपण. ग्रेव्ही बनवणार. तेल, थोडासा कांदा, टमॅटो, हळद, मीठ आणि अद्रक पेस्ट. फक्त अद्रक हे आलं लसूण आहे? ते अद्रक लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट ना? ओके. त्याला आपण व्यवस्थित मिक्स करू. त्यानंतर आपण
लाल मिरची पावडर टाकू लाल मिरची पावडर ना, चम्मच, धना पावडर 1 चम्मच, गरम मसाला 1 चम्मच. हे मिक्स करून घेऊ. मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यावर त्याच्यामध्ये 2 येल्लो टाकायचे बॉईल अंड्याची. बल्क टाकायचं ना, हो, अंड्याच्या बल्क. त्याला आपण व्यवस्थित कॅरमल करून घेऊ. क्रश करून घेऊ ना थोडक्यात. थोडंसं बटर टाकू त्याच्यात. बटर. ग्रेव्हीसाठी करून घेतो आपण. ग्रेव्हीसाठी केलं का आपण? हो त्यात पाणी वगैरे पण येणार का आता? हो येणार. हे झालं आपण पाणी टाकू. त्याचे आपण 2 बॉईल एगचं ते खिसलेलं ते याच्यात पण टाकायचं. व्हाईट पार्ट जो खिसलेला आहे तो. हा. नंतर कोथिंबीर. कोथिंबीर. आपण व्यवस्थित मिक्स करू. झाली आपली त्या ऑस्ट्रेलियन फ्रायची ग्रेव्ही तयार झाली आपली. आता तरी आपण हाफ फ्राय काढलं होतं का त्याच्यावर आपण हे टाकून आपली डिश फायनल झाली का आता? हो झाला ऑस्ट्रेलियन फ्राय. मला पाव वगैरे देणार का आपण बटर हो, लावून? देणार ना. 4 पाव आहेत ते. 4 पाव. पावासाठी बी आपण बटर यूज करणार त्या मसाल्यासाठी. झालं आपलं ऑस्ट्रेलियन फ्राय. रेडी झाला. हो. ओके. चालेल आता इथं वसाद बुर्जी पावला तर म्हणजे 2-4 महिने झाले. कशी वाटली टेस्ट? टेस्ट मस्त वाटली त्याच्यामुळे त्याचा आपलं फेवरेट काय आपलं? ऑस्ट्रेलियन फ्राय आहे. साहेब तुमचं फर्स्ट टाइम आलेत का? मीच घेऊन आलो. मस्त लागते म्हणून त्याच्यामुळे. ठीक आहे चालेल. थँक्यू साहेब.